लोक आपल्याला हे नाहीत विचारत की तुम्ही कसे आहात, ते विचारतात काय चाललंय, काय करते आजकाल. मतलब खैरियत नाही हैसियत पूछी जाती है. मग हेच कारण आहे की आपण नेहमी दुसऱ्यांना बघून स्वतःला कंपेअर करतो. कधी वाटते की ते आपल्या पुढे आहेत, तर कधी वाटते आपण त्यांच्या पाठीमागे राहिलेलो आहोत. मग याच गोष्टींच्या विचाराने आपण आपलेच आयुष्य जगायचे विसरून जातो. स्वतःला असे बदला, म्हणजे स्वतःला एवढे व्यस्त करा की तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चालू आहे हे बघायलाच टाईम भेटणार नाही आहे. कारण जेव्हा आपण स्वतःच्या आयुष्यात किंवा विश्वात बिझी राहायला लागतो, तेव्हा लोकांशी तुलना करणे थांबून जात असते. लोकांच्या आयुष्यात काय चालले हे बघायला पण आपल्याला वेळ नसतो. नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण? श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुवार. आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि हेल्दी असणार आहात. बघा, आज आपण स्वतः असे काही बदलाव बघणार आहोत किंवा आपण स्वतः असे बदल करणार आहोत, जे बदल बाहेरून नाही तर आतून आहेत. बघा, तुम्हाला माहिती आहे का, स्वतःवर फोकस करणे म्हणजे स्वतःकडे लक्ष देणे का आवश्यक आहे? बघा, ही गोष्ट जेवढी कडू वाटते तेवढीच खरी आहे. लोक तुमची अवस्था नाही बघत, लोक तुमची कामयाबी बघत असतात. आपण किती मेहनतीने इथपर्यंत आलेलो आहोत, इथपर्यंत येण्यासाठी आपण काय काय सहन केले हे कोणाला दिसत नाही. लोक फक्त एवढंच बघतात की तुम्ही आता कुठे उभे आहात. त्यामुळे लोकांना समजावण्यात किंवा त्यांच्याशी आपली तुलना करत बसण्यात तुम्ही कधीच आयुष्य बर्बाद करू नका, किंवा तुम्ही या विचारांनी आहे ना केव्हाच पुढे जाणार नाहीयेत. नंबर 2, आज जे करणार आहात त्यावर तुमचा उद्याचा दिवस ठरलेला असतो. त्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यात लक्ष देण्यापेक्षा स्वतःवर लक्ष द्या. हा विचार करा की मी माझ्या आयुष्यात काय करू शकते. हळूहळू बिना आवाजाची तुमचे आयुष्य, तुमची मेहनत, तुमची ओळख देईल. बघा, तुम्हाला माहिती आहे का, असा कोणता टाईम आहे ज्यात तुम्ही स्वतःसाठी टाईम देऊ शकता? बघा, सगळ्यात गोल्डन टाईम म्हणजे आपली सकाळ. हा तो टाईम आहे जो फक्त आपलाच असतो. या टायमिंगला आपल्याला कोणी डिस्टर्ब करायला येणार नाही आहे, कुठे कालवा नसणार आहे, असणार फक्त सकाळची शांतता, पक्ष्यांचा किलबिलाट. बघा, आपण गृहिणी आहोत किंवा एखादे दादा व्हिडिओवरती आहेत, तर आपण काय करतो, उठले की आपल्या जबाबदाऱ्या पार पाडायला लागत असतो. गृहिणी असताल की लगेचच फ्रेश व्हा किंवा न व्हा, लगेचच तुम्ही तुमच्या कामाला लागलेला असताल. म्हणजेच काय, दादा जरी असले व्हिडिओवरती पण जॉबला जायचे, त्यामुळे दादाने गडबडीने स्वतःचं काम आवरून घेतलं, पटपट आंघोळ वगैरे होऊन फ्रेश वगैरे होऊन जे काही दिनचर्या असेल ती आवरली आणि जॉबला जायसाठी निघाले. किंवा ताई आहेत, दादांना जॉबला जायचे म्हणून ताईंनी पण पटपट टिफिन वगैरे बनवला आणि झालं. तर म्हणजे काय, सकाळचे आपण काय करतो, आपल्या स्वतःसाठी आपण 10 मिनिटही देऊ शकत नाही. आणि सकाळी जर आपण स्वतःसाठी टाईम नाही देऊ शकलो ना, तर पूर्ण दिवस आपला आहे ना यातच निघून जातो. जर तुम्ही सकाळचा कमीत कमी 1 तास स्वतःसाठी द्या. आता पहा, तुम्ही जर रोज 6 वाजता उठत असेल तर 5 वाजता उठा. तो 1 तास तुम्हाला भेटणार आहे आणि आपण आहे ना फरक स्वतः अनुभवणार आहोत. तुम्ही काही मोठ्या गोष्टी करायची यामध्ये गरज नाही आहे. सकाळी उठलं की चेहऱ्यावरती थंड पाण्याचे शिपके द्या, फ्रेश व्हा, नंतर 1 ग्लास पाण्याचा घ्या आणि आपला पुढचा जो पोर्चचा जो मुख्य दरवाजा, मग तुमच्या इकडे गॅलरी का असे ना, जो मुख्य दरवाजा जिथून एकदम फ्रेश थंड हवा येते, तिथे जाऊन मस्त ते पाणी पीत बसा. मग तुम्हाला सकाळचं जर गरम पाणी प्यायची सवय असेल तर तुम्ही तुमच्या ज्या सवयी आहेत ते तुम्ही फॉलो करू शकताय. तर थंड पाणी प्यायची सवय असेल तर नक्की आवर्जून 1 ग्लास पाण्याचं घेऊन जा. मस्त पक्ष्यांच्या किलबिलाटामध्ये ते 5 मिनटं तुम्ही घालवा. तुम्हाला जर वर्कआउट करणं शक्य असेल तर नक्की तुम्ही वर्कआउट करा, किंवा तुम्हाला जर वॉकला जाणं शक्य असेल तर नक्की तुम्ही वॉकला जावा. तुम्हाला जर बुक्स वगैरे वाचायला आवडत असतील किंवा तुम्हाला डायरी लिहायची सवय असेल तर नक्की तुम्ही या टायमिंगमध्ये आहे ना हे पण करू शकताय. विश्वास ठेवा, ही आहे ना छोटीशीच गोष्ट तुम्हाला वाटत असेल, पण ही खूप पॉवरफुल आहे. कारण हे शरीरालाच नाही तर मनालासुद्धा एकदम फ्रेश करणार आहे. तर सकाळची देवपूजा छान अशी झाली. आज होता गुरुवार आणि परी आहे ना, परीला टिफिनसाठी आज धपाटे, थालीपीठ, कोणी थालीपीठ बोलत असेल, कोणी धपाटे बोलत असतील, तर आज थालीपीठ बनवले होते. आणि तिला टिफिनबरोबर मी माझ्या नाश्त्याला पण हे बनवणार आहे. कारण कसं असतं, आपण सर्वांचं करतो तर आपल्या आवडीनिवडी पण आपण जपल्या पाहिजे नाहीत आणि स्वतःच्या तब्येतीचीही काळजी आपण घेतली पाहिजे नाही. तर थालीपीठामध्ये आहे ना मी ज्वारीचे पीठ, थोडीशी बेसन पीठ आणि थोडेसे गव्हाचे पीठ ॲड केलेले होते आणि हिरवी मिरची, लसूण, जिरी आणि कोथिंबीर थोडीशी पेस्ट बनवून त्याच्यामध्ये ते पीठ मी मळून घेतलेलं होतं. आणि ही प्रथा, ही पद्धत करण्याची आपली जुनी परंपरा आहे आणि थालीपीठ माझ्यामध्ये तरी असेच बनवत असतील. काही जणांची वेगवेगळी पद्धत असेल, मला माहिती नाही, पण मी तर याच पद्धतीने बनवते. तर तिला आहे ना मी थालीपीठ दिले आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत खायला दही खूप छान लागते बरं का. तुम्ही जे हे केव्हा टेस्ट केलं नसेल तर नक्की टेस्ट करा. आणि तुम्ही हे आहे ना
सकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धा घेऊ शकताय. आणि मी शक्यतो करून आमच्या घरामध्ये आहे ना तेलात काही बनवायचं अवॉइड करत असते. केव्हा तरी नॉनव्हेज असेल तर ते तेलात बनवले जातं, नाहीतर जी काही भाजी पोळी असेल ती आमची तुपातच बनवली जाते. आणि सगळ्यांचा म्हणजे माझासुद्धा हा गैरसमज होता बरं का, की तूप खाल्लं किंवा तुपात स्वयंपाक वगैरे केला तर तब्येत वाढते. पण असं बिलकुलही नाही आहे. तर तूप आत्ताच्या परिस्थितीमध्ये तूप खाणं खूप आवश्यक आहे. कारण तेल मी यावर काहीच बोलणार नाही आहे बाकीचं, पण तुम्ही समजून घ्या की तुम्हाला जर शक्य असेल तर नक्की तूप खायला सुरुवात करा. तुम्हाला जर स्वयंपाक तुपात बनवणं शक्य नसेल तर जेवताना आहे ना कमीत कमी दिवसात आहे ना 2 चमचे तरी तूप खाल्लं पाहिजे नाहीत. याने आहे ना हाडांना ऑइलिंग छान प्रकारे भेटत असतं आणि तुपाचे बरेचसे फायदे आहेत. दिवसातून 1 वाटी तरी आपण दही खाल्लं पाहिजे नाही. मग तुम्ही कोणत्याही टायमिंगला खावात, फक्त संध्याकाळी खाऊ नका दही. तुम्ही सकाळी खा, दुपारी खा, तरीही चालणार आहे. तर मी छान असं ते इथं माझ्यासाठी 2 धपाटे बनवले, थालीपीठ बनवलेले आहेत आणि थोडंसं दही घेतलं. आणि हा सकाळचाच टाईम आहे. माझा नाश्ता पण झाला. आता झाडांना पाणी द्यायची वेळ आली. तर आपल्याला कसं आपल्या शरीरासाठी पाणी आवश्यक असतं. आता थोडासा पावसाळा पण चालू आहे, थोडासा उन्हाळा पण चालू आहे, तर त्यामुळे आहे ना ह्यांची काळजी घ्यावी लागत असते. आणि वाऱ्याने सर्व झाडे खाली पडतात, त्यामुळे आहे ना त्यांना मी डायरेक्टली खाली ठेवून दिलं आहे. आणि ह्या प्रत्येक कुंडीला थोडी का होईना चिर गेलेली आहे. तर ह्या कुंड्या आहेत ना मला चेंज करायच्या आहेत. आणि एवढं फ्रेश वाटतं ना झाडांना पाहिल्याच्या नंतरनं. आणि त्यांच्यात पण एक जीव असतो आणि ते आपल्याला म्हणजे आपण आपलं मन त्यांच्यापाशी मोकळे करू शकतो. तर छान असं मी झाडांना पण पाणी दिलं. आणि जे आपले फॉलोअर्स आहेत त्यांना माहिती आहे किंवा जे आमच्या नजदीक आहेत त्यांना पण माहिती आहे की आमची जावळं झालेली आहेत 6 महिन्यापूर्वी. तर डोक्यावरती पूर्णच केस गेलेली होती. जावळ म्हणजे ज्यांना माहिती आहे, ज्यांनी व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यांना नक्कीच माहिती आहे. पण पूर्ण मुंडन करतात, जे आमच्या देवाची प्रथा आहे ते आम्हाला करावं लागत असतं. तर केस व्यवस्थित यावे आणि लवकर यावे आहे ना यासाठी मी एक तेल बनवत असते. तर मी ते आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि कोणाला या झाडाविषयी माहिती असेल तर सांगा बरं का, हे झाड नक्की कशाचं आहे ते. कारण आई बोलतायत हे नारळाचं झाड नाही, पण जेवढे जण ते झाड पाहतात ते तर बोलतात ते नारळाचं झाड आहे. तुमच्या मते ते झाड कशाचं आहे ते नक्की सांगा. आणि मम्मीने आहे ना मसाला बनवून दिलेला होता, तो मी ह्या बरणीमध्ये काढला. आणि ही बरणी मी राजस्थानवरून घेऊन आलेली आहे. जशी मी कढई, काळी कढई, लोखंडी कढई राजस्थानवरून घेऊन आले, तशीच ही बरणी मी एवढ्या लांबून तिला घरी घेऊन आलेली आहे. आणि हा एक प्लांट आहे बघा, हा एक प्लांट आहे ना मी बारामतीहून घेऊन आलेले होते. मॉलच्या बाहेर लावलेले होते बघा हे झाडे, तर तिथून मी हा गपचूप उपटून आणला होता. ते काही पहारेकरी वगैरे नाहीत, गपचूप फक्त आपलं थोडंसं फन म्हणून मी ते बोलले. आणि काही वर्षांपूर्वी हा जो पालक आहे बघा साईडला, तर त्याची बी मी टाकले होते, तो पालक आत्ताशी उगवून आला आहे. म्हणजे खूप काही करावं असं वाटतं, पण आमच्या इकडची माती व्यवस्थित नाही आहे, त्याच्यामुळे काहीच करता येत नाही. आणि आमच्या डॉनूला आहे ना छान अशी 3 बेबी झालेले आहेत. आणि डॉनू आमची खूप खुश आहे, पण ती थोडीशी घाबरून पण आहे की मी तिच्या बेबीला काही करते की काय म्हणून. आणि मला तिची भीती पण वाटत होती. तर आज मी आहे ना माझ्या केसांसाठी तेल बनवणार होते. तर त्याच्यासाठी मी काय काय घेते माहिती का, जास्वंदीची फुलं घेतली, जी आमच्या बाजूच्या आजींच्या इथून मी आणली होती. का तर आपल्या दारात 2-3 जास्वंदीची झाडे आहेत, पण त्याला का फुलं येत नाहीत मला समजतच नाही आहे. 2 गुलाबाची फुले घेतली, त्याच्या पाकळ्या काढून घेतल्या. जास्वंदीची पानेही घेतली. एक कांदा कट करून घेतला. त्याचबरोबर कोरफड पण घेतलेली आहे मी त्या तेलासाठी. तुम्ही याच्यात मेथीदाणे टाकू शकताय, तुम्ही कढीपत्ताही टाकू शकताय. आणि याच्यामध्ये मी आपलं कोकोनट ऑइल ॲड केलेलं आहे. आणि मंद गॅसवरती जोपर्यंत कांदा एकदम कडक लाल होत नाही ना तोपर्यंत आपणाला हे सर्व परतून घ्यायचं आहे. म्हणजे तेलात थोडंसं हलवा आणि सोडून देता, ॲटोमॅटिक होऊन जाईल. फक्त आहे ना कांदा थोडीशी खाली लागण्याची भीती असते, त्याच्यामध्ये थोडं थोडं हलवायचं मध्ये मध्ये. आणि हे तेल आहे ना आपण एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवायचं. तर 5 महिने झाले मी हे तेल केसांना लावत आहे. आणि 5 महिन्यात माझी बऱ्यापैकी केस वाढलेले आहेत. अजून मोठे झाले असते, पण मी 1-1.5 महिन्यापूर्वी कट केला होता माझ्या केसांचा, का तर भावाचं लग्न होतं म्हणून. त्याच्यामुळे थोडेसे केस माझे बारीकच आहेत. तर होईल, हळूहळू होईल. थोडासा स्टॅमिना पण पाहिजेत आपल्यात काहीतरी. आणि ज्यावेळेस एवढे मोठे केस कट केले जातात, म्हणजे पूर्णच टक्कल केला जातो, त्यावेळेस त्रास होतो बरं का, खरंच होतो. पण देवासाठी हे करणं पण भागच आहे आपल्याला. जी आपली रूढी परंपरा आहे ती आपण पाळलीच पाहिजे नाही. तर तुम्ही पाहू शकताय किती तेल झालं. आता हे तेल मला आहे ना कमीत कमी 15 दिवस तर नक्की जाणार. आणि आठवड्यातून एकदा मी परीच्या पण केसांना ऑइलिंग करत असते. तर एखादा सुती कापड घेऊन हे तेल गाळून घ्यायचं. आणि तुम्ही जर इथून मागे केव्हा हे ट्राय केलं नसेल ना हे तेल, तर नक्की तुम्ही हे वापरून पहा. याच्यापासून भरपूर फायदे होतात.
आजकाल आहे ना केस गळतीचे प्रमाण भरपूर वाढलेले आहे, त्याच्यासाठी सुद्धा आपण हे तेल वापरू शकतो. त्याचबरोबर कोरफडीमध्ये मेथीदाणे भरून सुद्धा पहा, माझी मम्मी अगोदर तेल करायची, तुम्ही त्या प्रकारे हे तेल करू शकताय. कोरफड कट करायची, त्याच्यात मेथीदाणे भरायचे, कोरफड दोऱ्याने बांधायची, 2-3 दिवस ठेवायची जोपर्यंत मेथीदाण्यांना कोंब येत नाहीत तोपर्यंत, आणि असंच तेलामध्ये ते उकळून घ्यायचं. तर ही आहे एकदम सिंपल आणि सोपी पद्धत. आणि हे तेल खरंच 5च महिने तुम्ही वापरून पहा, तुम्हाला नक्की त्याचा अनुभव घेता येईल. आता उद्या तुम्हाला केस धुवायचे म्हटलं ना, आदल्या दिवशी तुम्ही ते डोक्याला लावून ठेवा. आता माझे केस बारीकच आहे, त्यामुळे मी रोजची रोजच धुते, का तर तेला पाण्याने आहे ना केस लवकर मोठे होतात. त्याच्यामुळे माझे रोजची रोज मी हेअर वॉश करत असते. त्यामुळे ऑइलिंग तर रोजच मला केसांना करावं लागत असते. मी सकाळीही तेल लावते केसांना आणि संध्याकाळी झोपायच्या टायमिंगला लावत असते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आणि खरंच तुम्ही हे तेल नक्की एकदा ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लास्टपर्यंत आलेला असाल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्या एखाद्या ताईला ह्या तेलाचा फायदा होणार आहे. ज्यांचे केस गळत आहेत, ज्यांचे केस पांढरे होत आहेत, त्यांनीसुद्धा हे तेल आवर्जून लावा. चला मग, काळजी घ्या सर्वांनी. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.